परवा माझ्या मोठ्या मुलगीला वडापाव खायची इच्छा झालेली आणि ती मला म्हणायला लागली, "मम्मी घरी वडापाव बनवून दे." आणि मला त्या दिवशी खूप कंटाळा आला होता. बनवायचा तर अजिबात मूड नव्हता. मी तिला म्हटलं, "तुला जर खायचं असेल तर बाहेरून जाऊन घेऊन ये." तर ती मला म्हणायला लागली, "गॅस सिलेंडर महाग झाल्यामुळे वडापाव सुद्धा ₹25 एक झालाय. त्याच्यापेक्षा ₹25 आपण 1 किलो बटाटे आणले तर किती सारे वडापाव बनवू." आणि तसं तर काय आपण 1 किलो बटाट्याचे बनवलेच नसते. कारण आपल्याला 3-4 बटाटे जरी उकडले तरी त्याचे भरपूर वडापाव होतात. आपली अख्खी फॅमिली खाईल इतके वडापाव आपल्या घरी तयार होतात. आणि मला तिचं म्हणणं सुद्धा पटलं. मी तिला रेसिपी सांगितली त्याप्रमाणे तिने ते वडापाव बनवले. मला व्हिडिओ सुद्धा शूट करायचा खूप कंटाळा आला होता म्हणून मी अर्ध्यातूनच तिची खटपट बघून हा व्हिडिओ शूट केलाय. तिने ती कसेबसे का असेना सांगितल्याप्रमाणे वडापाव तयार केले. पसारा मात्र खूप जास्त करून ठेवला होता. पण काय करणार मुलांना पण अशी छोटी-मोठी कामं आधीमध्ये सांगितली पाहिजेत म्हणजे त्यांना सुद्धा कामाची सवय लागते. आता तिने हे वडापाव बनवलेले आम्ही सगळ्यांनी मस्त एन्जॉय केले. तुम्हाला हे बनवलेले वडापाव कसे वाटले? कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.